निर्विवाद वर्चस्व होतं आमचं, आमच्या सिद्धींचं, आमच्या तंत्राचं सगळं जग मुठीत घेतलं होतं आम्ही. आणि अचानक तो आला, अवधूत वालावलकर, महादेवाचा परमभक्त, मनुष्य जातीचा कैवारी म्हणे. वेणेश्वराचं दैवी रुद्राक्ष हाती घेतलं आणि त्यानं होम केलं आमच्या सर्वस्वाचा. चेटखेडीचं सगळं विश्व त्याने अग्नीच्या हवाली केलं आणि आमचं अख्खं साम्राज्य भस्मसात झालं. उरले फक्त मी आणि माझी मुलगी पर्णिका. मला वरदान दीर्घायुष्याचं आणि पर्णिकाला चिरता होण्याचं. हा चिटकीण वंश पुन्हा रुजवायचाय, वाढवायचाय आम्हाला. अट फक्त एकच, जो अवधूत कारणीभूत होता आमच्या वंशाच्या संहाराला, त्याच अवधूतच्या घराण्यात कृतिका नक्षत्रावर जन्माला आलेल्या मुलाशी पर्णिकानं संग करायचा आणि मुलीला जन्म द्यायचा. 300 वर्ष वाट पाहिली आम्ही आणि आता तो आलाय आयुष बनून आलाय. त्याच्यावर सावली पडलीये माझ्या पर्णिकाची. तिच्या प्रत्येक पावलागणी उद्ध्वस्त होणार आहे आयुषचं प्रत्येक सुख, प्रत्येक आनंद. तिच्याच हातांनी आणि रक्ताच्या अश्रूंनी लिहिला जाणार आहे वालावलकरांच्या पतनाचा आणि चेटकिणींच्या वंशवृद्धीचा नवीन अध्याय. आणि ह्यावेळी कोणीच नसेल त्यांचा तारणहार, कोणीच नाही.
अनुभवलं ते तुलाही दिसलं का की पुन्हा भासच होता? आरुष, अरे भानावर ये. कोणाबद्दल बोलतोयस तू? तुझ्या आणि माझ्याशिवाय इथे कोणीच नाहीये. अगं असं काय बोलतेस तू? आता काही वेळापूर्वी इथेच होते ती. मी तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पण याही वेळेस नाही दिसला. ज्या कुणा मुलीचे तुला इतके भास होत आहेत ना, ती तुझ्या प्रेमात नक्कीच झपाटलेली असणार.